उद्धव जी भी है। आपको पता है ऑपरेशन लोटस हो रहा था, यहाँ विधायकों को खरीदा जा रहा था, डराया जा रहा था। या एक बात बता देते हैं, आज महाराष्ट्र सरकार में जितने लोग बैठे हैं कोई लीडर नहीं है, सब डीलर है। शरद जी के नाम पे, एनसीपी के नाम पे वोट लेंगे, भाजपा से डीलिंग कर लेंगे। राहुल गांधी जी के नाम पे वोट लेंगे, भाजपा से डीलिंग कर लेंगे। शिवसेना उद्धव जी के नाम पे वोट लेंगे, भाजपा से डीलिंग कर लेंगे। ये लोग केवल डीलिंग करते हैं, इसलिए वहां कोई भी लीडर नहीं, सब डीलर बैठा हुआ है। और जो डरे डरे लोग गए, अच्छा हुआ चले गए, उससे कोई फर्क पड़ने वाला नहीं है। हमको कितना भी मिटाने का कोशिश करोगे, फिर से हम कारवा बनाने का हौसला रखते हैं। इसलिए हम सब लोग यही आए क्योंकि जनता, आप सब लोग, आम्ही खरंच डीलर आहोत, कारण आम्ही डील केली शेतकऱ्यांच्या हितासाठी, माय भगिनींना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही केलं ना। आम्ही याच्यासाठी केले। पैसे त्यांनी आतापर्यंत केलेल्या डील, ते कुठले कुठले मोठे घोटाळे झाले 2014 पूर्वी, कोण होतं त्याच्यामध्ये? रोज रकानेच्या रकाने तुमच्या वर्तमानपत्रातून मीडियामध्ये यायचे, एक घोटाळा, चारा घोटाळा, कुठला आणखी कोळसा घोटाळा, काय काय घोटाळे आले। आता एक तरी घोटाळा दाखवा मोदीजींच्या काळात, एक सिंगल डाग नाही त्यांना लावता आला। त्यांच्याकडे आरोप करायला काही नाही, म्हणून एक खोटे आरोप करतात। आणि ज्या वेळे 2014ला मोदीजींवर आरोप केले त्यांचं पाणीपत झालं, 2019ला आरोप केले त्यांचं पाणीपत झालं, 2024ला आता आरोप करतात। त्यांना विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे तरी मिळतील की नाही मला माहित नाही। खासदार काल काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोपाचं जे भाषण आणि जी सभा झाली मुंबईमध्ये, त्यामध्ये इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकार असेल, भारतीय जनता पक्ष असेल, त्यांचे सहकारी मित्र पक्ष असतील, त्याच्यावरती कडाडून टीका केली। यामध्ये प्रकर्षानं एक बिहारच्या आरजेडीचे जे नेते, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी जी टीका केली महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती, स्पेशली जे इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रातले महाविकास आघाडी असेल, त्यातनं जे नेते महायुती सरकारमध्ये सामील झाले, त्यांच्या पक्षासोबत गेले, त्यांच्यावर जी टीका करताना त्यांनी एक शब्द वापरला की महाराष्ट्रातले जे नेते विरोधी सत्ताधारी पक्षाकडे गेले ते लीडर नसून डीलर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। आता याचा अर्थ असा की महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झालं 1.5 वर्षापूर्वी, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार स्थापन झालं, तेव्हापासनं या सरकारमध्ये किंवा स्पेशली एकनाथ शिंदेच्या सोबत जी लोक गेली त्यांच्यावरती त्यांना पैशाची आमिष, केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या प्रेशरखाली ती गेली असं त्यांच्यावरती आरोप केले गेले। आता तीच कडी पुढे धरून तेजस्वी यादव यांनी जी नेते आता त्यांच्यासोबत गेले किंवा जे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महायुतीसोबत गेले, त्यांच्यावरती लीडर नसून ते डीलर असल्याचं म्हटलंय। तर मला असं वाटतं की आता ते लीडर होते की डीलर होते हे मला वाटतं आता लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर होईल। पण तोपर्यंत अशा स्वरूपाचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं, ते मग महाराष्ट्रातील असतील किंवा केंद्रातील असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते असतील, हे सातत्यानं महायुतीच्या नेत्यांवरती असे आरोप करतील असं एकंदरीत चित्र दिसतंय।